हॅलो, नमस्कार. या प्रश्नामध्ये काय म्हणलंय? एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडते. एका तासाला 20 सेकंद बरं का. शनिवारी सकाळी 6 वाजता घड्याळ लावले, तर सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल? आता शनिवारी सकाळी 6 लावलं आणि सोमवारी दुपारी 12चं विचारलंय. म्हणजे ह्या दोघांमधले किती तास झाले ते काढायचे आपण आधी. शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 असे 24 तास. रविवारी सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 अधिक 24 तास परत. सोमवारी आता सकाळी 6 वाजता आलो. आपल्याला सोमवारी दुपारी 12 वाजता काढायचे. मग सोमवारी सकाळी 6 ते सोमवारी दुपारी 12 असे 6 तास. म्हणजे 24 आणि 24 48 आणि 6 54 तासात ते घड्याळ किती मागं पडलं हे काढायचं. एका तासाला किती पडतंय? 20 सेकंद. मग 54 तासाला 54 गुणिले 20 एवढे सेकंद मागं पडणार. हा शून्य तसंच घेतला 54ची डबल 108 एवढे सेकंद ते घड्याळ मागं पडलं 1080. आता सेकंदाचे मिनिटात काढू. भागिले 60 कारण 60 सेकंदाचा 1 मिनिट. शून्याला शून्य गेला. 6 1 6 खाली उरले 4 6 7 42 6 8 48 म्हणजे ते किती मिनिटं? 18 मिनिटं घड्याळ मागं पडलं. सोमवारी जी दुपारी 12 वाजता ऍक्च्युअल वेळ झाली होती सोमवारी दुपारी 12ची, त्यावेळेस ते 18 मिनिटं मागं पडलं होतं. मग सोमवारी दुपारच्या 12 वाजल्यातून 18 मिनिटं घालवा. 12 वाजल्यामध्ये ते 60 मिनिटं परफेक्ट झाले. 60 मधून 18 गेले. किती राहिले? 60 मधून 18 गेले 42 म्हणजे 11 वाजून 42 मिनिटं झाली असतील त्या घड्याळात. म्हणजे ऍक्च्युली 12 जे वाजले असतील सोमवारी, तेव्हा त्या घड्याळ किती वेळ दर्शवेल? 11 वाजून 42. पर्याय नंबर 3. पाहिल्याबद्दल थँक्स.